सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. सांगलीत महापौर पदासाठी आरक्षण उद्या जाहीर होणार. महायुतीत सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरू. डझनभर नगरसेवक महापौर पदाच्या शर्यतीत. कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचा भाजपला तर राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना दणका. सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला मनसेचा पाठिंबा. ठाकरेंच्या नगरसेवकांनीही पाठिंबा दिल्यास हरकत नाही. श्रीकांत शिंदेंचं मोठं वक्तव्य. कल्याण डोंबिवलीमध्ये विकास कामांसाठी शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं मनसे नेते राजू पाटील यांचं स्पष्टीकरण. राज ठाकरेंकडून स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश. संदीप देशपांडेंचंही स्पष्टीकरण. कल्याण डोंबिवलीत महायुती म्हणूनच सत्ता स्थापन होणार. प्रवीण दरेकरांचं ठाम मत. तर फडणवीस कशी खेळी करतात हे संपूर्ण राज्याला माहिती. मित्रपक्षाला अप्रत्यक्ष इशारा. मुंबईतील ठाकरेंच्या नगरसेवकांचं गट स्थापन. नवी मुंबईतील कोकण भवनात ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नगरसेवक तर किशोरी पेडणेकरांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी गर्दी. 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी. दावोसमध्ये महाराष्ट्राचे तब्बल 11 कंपन्यांसोबत करार. उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. 11 पैकी बहुतांश कंपन्या परदेश असल्याची सामंत यांची माहिती. चांदीच्या दरात आणखी 15,000ची वाढ. चांदी प्रति किलो 3,35,000वर. खांगवामधील चांदीच्या बाजारपेठेत शुकशुकाट. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.